खपवून घेणार नाही। मी राज्य सरकारला इशारा देतोय की आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी आमचा अंत बघू नका। बाबासाहेबांचे लेकर संविधान हातात घेऊन लढतोय। जर हे थांबलं नाही, या आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर मात्र जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आम्ही पोलिसांना त्यांनी सुद्धा सांगावं, ते कोण रे बाबासाहेबांच्या अधिकारावर निवडून आलेल्या आमदाराचं नाव काय रे? त्या पाहिजे त्या सावकारेला काय संजू सावकारे राखीव मतदारसंघातून निवडून येतो, बाबासाहेबांच्या अधिकारामुळे निवडून आलाय आणि लाज वाटायला पाहिजे। आज घटना होऊन किती दिवस झाले? 4 दिवस झालं। रामाईचा फुटलेला पुतळा बघायला हा संजू सावकारे आला नाही। कुणी रोखलं? कसला टाइम नाही? उद्योग मंत्री झालाय तो आता। कसला उद्योग? आम्ही जर उद्योगाला लावायला लागलो ना तर ग्रामपंचायतची सुद्धा अवकाश ठेवणार नाही। नाटक सहन करणार नाही। या पोलिसांना सुद्धा आव्हान करतोय, त्याची राजकीय पार्श्वभूमी काढा। त्याचे लाड तिकडे पुरवायचे असतील तर पुरवा, पण कायद्याचा बाप जर कोणी होत असेल तर त्याला खपवून घेऊ नका। त्यांच्या नडग्या फोडा। बाबासाहेबांचं आव्हान केलं होतं लाईव्ह मध्ये, सावकारे जा समाजाला भेटा आणि तुम्हाला शांतता सुद्धा निर्माण करू वाटत नाही। या गावात झाली का शांतता कमिटीची बैठक 4 दिवसात? त्यांना प्रत्येक शहरामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी मारायचा आहे। आम्ही आहे तयार, दीपक भाऊ आम्ही तयार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही तयार आहेत। तू वकील झाला असता तर लाखो या असल्या हरामखोरांना शिक्षा ठोकू शकतो। तयार तर आम्ही आहेतच। अरे परभणीने दाखवून दिलं की संविधानाला हात लावल्यावर हात सुद्धा तोडू शकतो, ही ताकद त्यांनी दाखवून दिली। एक त्याच्यामध्ये संविधानासाठी बाबासाहेबांसाठी आपण जगतोय, पण आपल्याला या ठिकाणी षडयंत्र करून गुंतवलं जातंय, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून शासनाने या ज्यांना मारहाण झाली त्या सगळ्यांना, ज्यांनी तक्रार दिली त्यांना पोलीस संरक्षण द्यावं। गुन्हेगार धमक्या देतात, नोंद घ्या निरीक्षक साहेब, या समाजाकडून नोंद घ्या, धमक्या देतात आणि त्याचा उल्लेख करा तुमच्या रिपोर्ट मध्ये। ते म्हणे आता झालं 4 दगड, भीम जयंतीत बघून घेऊ। भीम जयंतीत तुम्ही येऊन दाखवा, तुमचा बाप तिथं येतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।